शेअर मार्केट म्हणजे काय हे मुळात आपल्याला माहिती नाही. मला आता विषयावरती बोलायला सांगितलंय. शेअर मार्केट म्हणजे काय की जिथे व्यवसायाला लागणारं भांडवल उभारलं जातं. आणि मराठी मीडियाला कशी काय वाटतो, कारण मार्केट कोसळली की पहिली बातमी असते. सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये काय सांगितलं जातं, शेअर बाजार कोसळला. आता मागे 15-20 दिवसांपूर्वी कोसळला होता. तर तुम्हाला बाजार कोसळल्याची बातमी येते, बाजार कोसळला, लाखो करोडो बुडाले. जर 175 वर्ष शेअर मार्केट चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं, हे मार्केट कोसळणं चालू असतं. तसं मार्केट वर जाणं सुद्धा चालू असतं. जेवढं मार्केट कोसळतो तेवढा मार्केट वर जातो. 1979 साली 100च्या पॉईंटने सेन्सेक्स चालू झाला होता. सेन्सेक्स किती हजार आले, किती हजार आले सेन्सेक्स, 76,000. म्हणजे गुंतवणुकीमध्ये अशा प्रकारे पैसे वाढत नाही. तुम्ही जमीन घ्या, सोनं घ्या किंवा काही घ्या, कुठलीही गुंतवणूक अशा प्रकारे वाढत नाही. शेअर मार्केट ही अशी जागा आहे की जिथे ज्यांना व्यवसायाला भांडवल लागतं, आपल्या सगळ्यांना ते पार्टनर करून तिथून भांडवल उभं करतात, त्यांचा व्यवसाय मोठा करतात आणि मग त्या भांडवलाचा प्रॉफिट मधला हिस्सा आपल्याला वाटतात, त्याला डिव्हिडंड म्हणतात. तर ते शेअर मार्केट आपल्याकडे काय पसरवलं जातं की तो जुगार आहे, तो सट्टा आहे, त्याच्यामध्ये लोक विकेला लागले, लोकांनी आत्महत्या केली. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ट्रेडिंग करणं म्हणजे खरेदी विक्री करणं, गुंतवणूक करणं म्हणजे लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट करणं. जसं आपण सोनं घेतो, जसं आपण जमीन घेतो, तशाच प्रकारे तुम्ही शेअर मध्ये लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला फायदा होतो. मी स्वतः काल शेअर मार्केटमध्ये आलो, कारण माझे स्वतःचे कॉमर्स क्लासेस होते. मी 18 वर्ष कॉमर्स क्लासेस चालू केले. काय कारण मी जसं म्हटलं एक लोअर मिडल क्लास घरातून मी आलेलो आहे. वडील राहिले नोकरीला होते, 4 भावंड होतो, 40 राहायचो बायकायला. मी फक्त काय जे चाललंय ते चाललंय इतकंच, तिकडे फारसा पैसा येत नव्हता. तर मी क्लास चालू केल्यानंतर 11वी 12वी मुलांना शेअर मार्केट हा विषय आला. किती जण आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, हातवर करा फार दुनियाकडे. का असं होतंय, कारण आपल्याला माहिती नाही. मला पण माहिती नव्हती, कारण मराठी मिडल क्लास लोक आपल्याला त्या वारायला जायचं नसतं. तर मला पर्याय नव्हता. 11वी 12वी मुलांना शेअर मार्केट हा विषय अभ्यासाला आला होता. तर मी ते अभ्यास केला, मी शिकलो, मी क्लासेस केले, मी पुस्तकं वाचली. तर मला लक्षात आलं की रॉकेट सायन्स नाही, म्हणजे फार घाबरवलं जातं तसंही काही नाही. फक्त गडबड अशी आहे की योग्य प्रकारे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची गुंतवणूक करणे ती खूप आवश्यक आहे. तसं मी त्यावेळेला स्वतःच्या डीमॅट गार्डननी इन्व्हेस्टमेंट केली. मी 25 रुपयाला अशोक लेलंड त्यावेळेला घेतला होता, तो आता 250 रुपयाला. जवळपास मी तुम्हाला 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी गोष्ट सांगतोय. 100 रुपयाला सीएट टायर घेतला होता, तो आज 3,000 रुपयाला आहे. अशा प्रकारे शेअरची किंमत वाढत जाते. सगळ्यात महागडे शेअर मला माहिती कुठले आहेत आज, किती किंमत आहे, 3 लाखाच्या आसपास वर खाली चालू आहे एका शेअरची. तुम्हाला माहिती आहे एमआरएफ ब्रँड एम्बेसेडर कोण होता, जो तुम्हाला सारखा बॅटवर करून दाखवायचा, तो काय सांगत होता, बॅटवर करून एमआरएफचा लोगो आपण काय सांगत होता, एमआरएफचे शेअर स्पीकर या शेअर स्पीकर आपण घेतले नाही, आपण टायर घेतले. शेअर मार्केट ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची जागा आहे, जिथे तुम्हाला पैसे लॉंग टर्म साठी गुंतवायचे. जसं तुम्ही पैसे गुंतवता